निगेटिव्ह एनर्जी येते, ब्लॉकेजेस होतात. आता ब्लॉक झालं की अपॉर्च्युनिटीज ब्लॉक होतात. तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटीज लवकर येत नाही तर हा त्रास येतोच. पैसे अडकणे, पैसे कोणाला उधार दिलेले परत न येणे, रिटर्न न येणे, हा जो त्रास होतो, किंवा पैसा न टिकणे, आला की लगेच सेव्हिंगच नाही आहे. तर जर सेव्हिंग्स येत नाहीये, पैसा टिकत नाही आहे, पण जर कुंडलीनी साथ नाही दिली तुमच्या आणि तुम्ही तुमच्या दशा महादशाप्रमाणे किंवा चुकीच्या झोनमध्ये ते ठेवलं तर तुमचा राहू ऍक्टिव्हेट होतो. सगळ्यात आधी तर घरामध्ये पसारा. आता एक बघा, हॉटेलमध्ये आपण जातो, सगळेच गेले असेल, 5 स्टार नाही पण 3 स्टार मध्ये तर आपण गेलेलोच असणार. साध्या हॉटेलमध्ये पण गेला असाल, लॉज मध्ये पण गेला असाल, कसं वाटतं? थोडं तरी बरं वाटतं ना घरापेक्षा. का वाटतं? कारण रोज क्लिनिंग होते, रोज बेडशीट्स धुतल्या जातात, रोज सगळं काही होतं. आपण आपल्या घरामध्ये काय करतो? आणि ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे फक्त बायकोची नाही, हजबंडची पण आहे. इथे क्लिअर करते. बरोबर. दोघांनी मिळून किंवा सगळ्यांनी, घरामध्ये जितके मेंबर्स आहे सगळ्यांनी मिळून घर स्वच्छ, नीट अँड नेटकं ठेवायला पाहिजे. सगळ्यात आधी फर्स्ट थिंग. बऱ्याचदा काय होतं की पूर्ण घर नीट नेटकं ठेवण्याच्या चक्करमध्ये आपण कपाटं जी आहे ती टचाटच भरून ठेवलेली असतात की बाहेर काय दिसलं पाहिजे कपाटात भरून ठेवायचं. पण दिस इज ऑल्सो रॉंग. निगेटिव्ह एनर्जी येते, ब्लॉकेजेस होतात आणि ती उत्तर दिशेला असेल, उत्तर दिशेला एकदम भिंतीपर्यंतच्या कपाट कधीच नको. तुम्ही उत्तरेची दिशा ब्लॉक करतात. उत्तर दिशेला ब्लॉक झालं की अपॉर्च्युनिटीज ब्लॉक होतात. तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटीज लवकर येत नाही. इथे आता काही कमेंट पण करतील की आमची उत्तरेला मोठी आहे पण आम्हाला तर छान अपॉर्च्युनिटीज येत आहेत. तर देन गुड, तुमची पश्चिम दिशा पण चांगली असेल, तुम्हाला तुमची कुंडली साथ देते आहे, म्हणून ते प्रॉब्लेम येत नाही. पण तुमची उत्तरेला आहे, मोठी आहे आणि अपॉर्च्युनिटीज नाही आहे, तर अशा वेळेस म्हणेल की ती कपाट क्लीन करा, नीट अँड क्लीन करा. तिथली एनर्जी कशी पॉझिटिव्ह करता येईल त्याकडेच लक्ष तुमचं असायला पाहिजे. आर्थिक अडचणी जे येतात त्या उत्तर दिशेमुळे येतात. त्याच्यानंतर साऊथ ईस्ट म्हणजे अग्नी दिशा, जी पैशाचीच दिशा आहे, त्यामुळे पण येतात. जर अग्नी दिशा तुमच्या घरामध्ये डिस्टर्ब असेल, डिस्टर्ब म्हणजे काय, तर तिथे कट असेल, म्हणजे अग्नी दिशा जेव्हा आपण चौकोन काढतो घराचा पूर्ण, तर तो नसणार आहे, तर हा त्रास येतोच. पैसे अडकणे, पैसे कोणाला उधार दिलेले परत न येणे, रिटर्न न येणे, हा जो त्रास होतो, किंवा पैसा न टिकणे, आला की लगेच गेला, सेव्हिंगच नाही आहे. तर जर सेव्हिंग्स येत नाहीये, पैसा टिकत नाही आहे, तर नैऋत्य दिशा आणि पश्चिम नैऋत्य दिशा इथे डिस्टर्बन्स असेल, इथे टॉयलेट असेल, तर हा त्रास नक्कीच होतो. तर याच्या तुम्हाला रेमेडीज करायच्या असतात. आता मी काय करू की अग्नी दिशा माझी कट आहे किंवा डिस्टर्ब आहे, तिथे लाल कलर असावा, तिथे निळा काळा हा कलर बिलकुल नको. त्याच्यानंतर तिथे चांदी न ठेवता कॉपर ठेवा. म्हणजे कॉपरच्या काही गोष्टी, काही असू शकतो, साधा आपली एखादी कॉपर तांब्याची, तर ते पण तुम्ही ठेवू शकता. पण तिथे सिल्वर ठेवायचं नाही आहे. चांदी का ठेवू नये? कारण चांदी ही वॉटर एलिमेंट दाखवते, म्हणजे पाणी एलिमेंट, हे पाणी तत्व आहे, जलतत्व आहे. तर म्हणून तिथे शक्यतो चांदी कोणत्या जागी तुम्ही म्हणाला? अग्नी दिशेला. बरोबर, कारण ती अग्नी विझवते. करेक्ट. आणि बऱ्याचदा काय होतं, आपण या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देत नाही, पण त्याच्याने आपल्याला त्रास होतो. आर्थिक अडचणीचा हा पण एक आहे. एंट्रन्स आहे, एंट्रन्स तुमची पॉझिटिव्ह असायला पाहिजे. जर पॉझिटिव्ह नसेल तर त्याला पॉझिटिव्ह करून द्यावं. एक शॉर्ट मध्ये मी इथे रेमेडी सांगून देते. जर नॉर्थ पासून म्हणजे उत्तरेपासून जितक्या डायरेक्शन येत आहेत पूर्वपर्यंत, इतक्या झोन मध्ये तुमचं एंट्रन्स असेल, तर तुम्ही तुमचा एंट्रन्सचा आपला जो उंबरठा असतो, नसेल तर लावून घ्या. उंबरठा नसेल तर लावून घ्या. लाकडी उंबरठा कोणताही चालेल, मला हाच पाहिजे तोच पाहिजे असा नाही, साधा लाकडी उंबरठा. आणि त्या उंबरठ्याला हिरवं करून घ्या, ग्रीन पट्टी मारून घ्या. कोणताही कसाही ग्रीन चालणार आहे, ग्रीन पट्टी मारून घ्या. झाली एंट्रन्स पॉझिटिव्ह. आता पूर्व नंतर म्हणजे पूर्व या साइडनी नॉर्थ पर्यंत, असा नॉर्थ आला, त्याच्यानंतर नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट आलं, ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट आला, ईस्ट आला, इनफॅक्ट ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट पर्यंत पण असेल तुमची एंट्रन्स, तरीही तुम्ही ग्रीन पट्टी लावून घ्यायची. आता साऊथ ईस्ट पासून तर एंड पर्यंत, इथपर्यंत नॉर्थ पर्यंत असेल तर तुम्ही येलो पट्टी मारून घ्यायची आहे. तिथे दरवाजा असेल त्या साइड मध्ये. पश्चिम दिशेपर्यंत तरी तुम्ही
येलो पट्टी मारून घ्यायची आहे असंच. ओके. आणि पश्चिम असेल किंवा पश्चिम नैऋत्य पश्चिम वायव्य असेल हम्म. तर मग पांढरी करून घ्या. तर ओके. तुम्हाला पॉझिटिव्ह एंट्रन्स तुमची झाली. 80% तर तुमचं झालेलं Yes. आहे पॉझिटिव्ह. उरलेलं आतमध्ये जे आहे आर्टी इफेक्ट्स काय ठेवतो आहे हे हम्म. आपण शक्यतो फक्त हेड. हम्म. आता गौतम बुद्धांची बरेच मी बघते बऱ्याच जागेवर की फक्त हेड ठेवलेला असतो स्टॅच्यू. खूप सुंदर हा. असतो, छान वाटतो. पण जर कुंडलीनी साथ नाही दिली तुमच्या हम्म. आणि तुम्ही तुमच्या दशा महादशाप्रमाणे किंवा चुकीच्या झोनमध्ये ते ठेवलं तर तुमचा राहू ऍक्टिव्हेट होतो. आणि तो बरोबर. राहू जर 8th हाऊसमध्ये असेल तर हेल्थ इश्यूज देईल. येस. तर शक्यतो आता कळत नाहीये ना की माझं कुठे काय आहे, हम्म. ठेवूच नका. करेक्ट. किंवा फक्त एलिफंटचा फेस, अच्छा. कोणाचाही फक्त फेस घरामध्ये ठेवू नका. हम्म. याच्याने तुम्हाला त्रास होईल. प्रत्येक जागेवर प्लांट्स नको आहेत. हम्म. नॉर्थ टू ईस्ट याच्यामध्येच तुमच्या घराचे प्लांट्स अच्छा, हा. असायला पाहिजे. या जास्तीत जास्त साऊथ पर्यंत, साऊथ ईस्ट ओके. पर्यंत. साऊथ ईस्टला जेड प्लांट तर असायलाच पाहिजे. साऊथ ईस्टला. हा, म्हणजे चांगला असतो. हम्म. बाकी जागेवर पण तुम्ही ठेवू शकता, पण साऊथ ईस्ट मध्ये प्लांट्स ठेवायचे झाले तर जेड प्लांट आहे, तुळस आहे, गुलाब आहे, हे झाडं तुम्ही ठेवू शकता. काटेरी झाडामध्ये फक्त गुलाब हा एक झाड आहे की जो आपण घरामध्ये ठेवू ठेवू शकतो. शकतो. ओके. मॅम, कर्ज वाढत चाललेलं असतं एकेकांचं आणि त्यांना ना ते फील पण येतं की ह्या घरी नवीन शिफ्ट झाल्यापासून कर्ज म्हणजे कमी करायला जातोय पण वाढत जातोय. वाढतच जात हा. तर हे का होतं आणि ह्यावर काही रेमेडी आहे का? एक बघा, बऱ्याचदा काय होतं ना, कर्ज वाढण्याच्या मागे ना मी असं म्हणते की फक्त ग्रह आपल्याला त्रास देत नाही, फक्त ओके. ग्रहांच्या परिणामामुळेच आपल्याला कर्ज मिळत नाही. कधी कधी आपणही चुकतो. हम्म. आपण आपल्या लिव्हिंग स्टाईलमुळे म्हणा किंवा प्लॅनिंग. विदाऊट प्लॅनिंग खर्च हा. केल्यामुळे पण आपले कर्ज वाढतात. येस. हा एक पार्ट झाला. आता कर्ज कधी तुमचं कमी होईल? आता माझी इन्कम फॉर एक्झाम्पल असं आहे की 50,000 आहे हम्म. आणि माझा कर्ज आहे 2 लाखाचा. बरोबर. तर माझं कर्ज हा कमी कधी होणार आहे? जेव्हा मी माझी इन्कम वाढवेल. येस. करेक्ट ना? आणि खर्च कमी करेल. हम्म. तर इन्कम वाढवण्यासाठी परत मी काय करेल, माझी नॉर्थ चांगली करणार आहे, म्हणजे माझी अपॉर्च्युनिटी वाढेल. साऊथ ईस्ट डायरेक्शन चांगली करेल, म्हणजे कॅश फ्लो वाढणार आहे. वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे पश्चिम नैऋत्य या दिशाला आपण स्ट्रॉंग करेल. इथे मी पैसा ठेवेल. पश्चिम दिशामध्ये पैसा ठेवा किंवा पश्चिम नैऋत्यमध्ये पैसा ठेवा तर तुमचा आवक वाढणार आहे. ओके. आता पण कर्जच खूप झालेला आहे आणि हा कर्ज कमी व्हावा याच्यासाठी सगळ्यात आधी तर काय करायचं की कर्जाचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, लोन डॉक्युमेंट्स आहेत, ते वायव्य दिशेला ठेवावे. ओके. नॉर्थ वेस्टला ठेवावे. वायव्य दिशेमध्ये व्हाईट कलर असावा, ग्रे कलर असावा, सिल्वर कलर असावा, तो एक बघायचा आहे. आणि महादेवाची पूजा करावी. आणि जर मोती हा असा आहे की तुम्ही कोणीही घालू शकता. शक्यतो मी कोणालाही रत्न थेरपी वगैरे काही सांगत नाही, पण जे खूप जास्त कर्ज झालेलं आहे त्यांनी तिथे एखादा मोती तरी ठेवून द्यावा. कोणताही चालेल, 5-10 रुपयाचा जो मोती येतो तो पण ठेवला तरीही हरकत नाही आहे. ओके. आणि जर पॉसिबल आहे तर हॉलमध्ये आलाय किंवा अशा रूममध्ये आलेलं आहे की जिथे मुलंच झोपतात, तर तिथे एक पंचमुखी हनुमानांजींचा फोटो तिथे ठेवावा, ज्याचं फेसिंग दक्षिणेला असेल. तर याच्याने तुम्हाला काय होईल की तुमचा कर्ज हळूहळू कमी होत जाणार आहे. आणि हे तर माझ्या एका रिलेटिव्ह सोबतच झालेलं आहे. खाऊन पिऊन सुखी असणारी जशी आपण ॲव्हरेज लोक असतो तसं, पण 10 वर्ष झाले घराचा लोनच फेटत नाही आहे. ओके. मग त्यांनी मला म्हटलं की मी काय करू? मी म्हटलं काही करू नका, तुम्ही ती फाईल नॉर्थ वेस्टला ठेवून द्या, जे आपले लोन पेपर्स. आता आपल्याकडे ओरिजिनल तर नसतात लोन पेपर्स, घराची कॉपी असते, तर जी कॉपी असते ती तुम्ही तिथे ठेवून द्या. व्हाईट पिशवीमध्ये ठेवून द्या. व्हाईट पिशवीमध्ये कोणत्या डायरेक्शनला? नॉर्थ वेस्टला, वायव्य दिशेला तुम्हाला ठेवायची आहे. मग तुम्ही हळूहळू बघा, तुम्ही आलेला पैसा सगळा बरोबर लोन मध्येच देण्यामध्ये जातो आपला, बरोबर. आणि तो हळूहळू तुमचा कमी होणारच. म्हणजे आपली मॅनेजमेंट सुधारते. येस, आपली मॅनेजमेंट सुधारते. मॅम, घरामध्ये मगाशी तुम्ही म्हणालात कॅश ठेवण्याची जागा, नाहीतर आपण दागिने वगैरे असतात, ज्वेलरी असतात, ते कोणत्या दिशेला ठेवायचे? आता ही मी मॅक्झिमम जागेवर सांगितलेलं आहे, ही पश्चिम दिशेला ठेवावी. बघा, 2 ते 3 डायरेक्शन आहेत पैशाशी रिलेटेड.
साऊथ ईस्ट म्हणजे अग्नी दिशा ही रोजच्या पैशासाठी आहे, हम्म. की जिथे आपण आपल्याला रोज खर्चासाठी भाजी आणण्यासाठी Yes. म्हण, याच्या ऑटोसाठी म्हण, कशासाठी. आणि वन मोर थिंग, हे बोलण्याआधी परत एकदा सांगते की घरामध्ये पैसा ठेवायला सुरुवात करा. हम्म. आता काय झालेलं आहे, जीपे. जीपे काय गरज आहे, काय बरोबर. गरज आहे हे बघा. लॉकर नसेल घरामध्ये, पैसाच नसेल तर तो अट्रॅक्ट कसा होणार. बरोबर. तर घरामध्ये नाही जास्त सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू जितका ठेवू शकता तितका ठेवा, पण ठेवा. बरोबर. थोडेसे दागिने का Cash, होईना, हा. कॅश, पैसा हा ठेवायला पाहिजे कॅश. आणि 5-50ची नोटापेक्षा 500ची नोट ठेवा, येस. तर ती तुम्हाला जास्त ग्रोथ देईल. हा, जे बघून आपल्याला पण प्रसन्न वाटेल, हा, वाटेल. की आहे पैसे. आहे पैसे. तर अग्नी दिशा झाली रोजच्या पैशासाठी, रोजचं येणं जाणं. कारण अग्नी दिशामध्ये पैसा हा असा राहणार नाहीये, हम्म. येणार जाणार, अच्छा. येणार बरोबर. जाणार. म्हणून म्हटलं जातं बिझनेसमॅनचा गल्ला जो आहे तो अग्नी दिशेला दिशेला, असायला हा. पाहिजे, साऊथ ईस्टला असायला हम्म. पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी दिशा आपली आलेली आहे पश्चिम दिशा. हम्म. इथे जे काही ठेवाल ते डबल होणार आहे. अच्छा. काहीही ठेवा, तुम्ही सोनं ठेवा, तुम्ही पैसा ठेवा, तुमचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स ठेवा. तुम्ही एका वर्षाने सेकंड प्रॉपर्टी Okay. घेणार म्हणजे घेणारच. हा, हा. तर इथे जे काही डबल करायचं असेल, इथे ज्यांची कोणाची कपड्यांची कपाट आलेलं असेल ना, जिथे कपडे हम्म. ठेवतो, तर तुम्ही ते बघा, मार्क करा ओके. की तुमच्याजवळ किती कपडे येत आहेत. अच्छा. तर ते होणारच आहे पश्चिम दिशामध्ये. हम्म. त्याच्यानंतर इथे पश्चिम नैऋत्य. जर पश्चिम नैऋत्य ही सेव्हिंग्सची आहे, इथे सेव्ह होतो पैसा, म्हणजे Okay. आपण सेव्ह ठेवतो. आणि नैऋत्य दिशेला जर पैसा ठेवला, आता इथे ॲस्ट्रॉलॉजी येत नाही, हम्म. हे कॉमन आहे सगळ्यांसाठी की हा असा राहणारच आहे. साऊथ वेस्टला जर तुम्ही 10 रुपये आज ठेवले आहेत तर ते 10 रुपये तसेच राहणार आहेत, ते Okay. खर्च होणारच नाही, हा. स्टेबल आहेत, अच्छा. ते संपणार नाही आहे. तर तुम्हाला वाढवायचं आहे, सेव्ह करायचं आहे, हम्म. की स्टेबल ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही पैसे ठेवायचे. तर बरोबर. मी जिथे जेव्हा पण जाते कुठे, तर मी या चारही दिशांमध्ये त्याप्रमाणे रेमेडीज करायला त्यांना सांगते. लोन डॉक्युमेंट तुमचे वायव्येला असायलाच पाहिजे, म्हणजे लोन कर्ज बाजार तुम्ही कमी होणार. उत्तर दिशेपासून तुम्हाला अपॉर्च्युनिटी येईल, करेक्ट. म्हणजे उत्तर दिशा ही आपली बॅलन्स्ड असायला हा. पाहिजे. तिथे कडा कुचरा काही क्लीन नको, ठेवायचे आपल्याला. ते काही नको. हो. तिथे निळा कलर, काळा कलर चालणार आहे, तिथे ऑरेंज कलर, रेड कलर बिलकुल नको, हम्म. म्हणजे आपली अपॉर्च्युनिटी आपल्या जवळ येईल. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही नॉर्थ ईस्ट जी आहे म्हणजे ईशान्य ईशान्य. दिशा, इथे देवघर आलेला आहे, उत्तम आहे. देवघर नसेल काही हरकत नाही आहे, ती पण नीट अँड क्लीन ठेवा. एखादं स्पिरिच्युअल बुक तिथे ठेवा, अच्छा. माइंड क्लॅरिटी राहणार आहे. कामधेनूचं एखादा पोस्टर किंवा हा. कामधेनू गाय तिथे गाय ठेवा, ठेवा. तुमची माइंड क्लॅरिटी येईल. हम्म. हे बघा, पैसा कधी वाढतो, जेव्हा तुम्ही डिसिजन प्रॉपर घेतात. हम्म. डिसिजन चुकलं तर Yes. पैसा गेला. Loss आहे. जेव्हा हा. सोनं घ्यायचं होतं तेव्हा घेतलं नाही, आणि मग घेतलं आणि म्हणे "अरे, आता कमी झालं सोन्याचे हा, रेट", हा. म्हणजे तुम्ही बरोबर. डिसिजन चुकीचं घेतलं. हम्म. एक एक्झाम्पल देते, सोनं कमी Correct. होत नाही. तर तुमची जी डायरेक्शन्स आहेत, हा. ह्या नॉर्थ ईस्ट डायरेक्शन जी आहे ती तुम्हाला डिसिजन देते, माइंड क्लॅरिटी देते. साऊथ ईस्टमध्ये तुमचा पैसा खेळता राहणार आहे, हम्म. कारण लक्ष्मी ही चंचल आहे, बरोबर. तिला खेळतं ठेवलं तर तुमच्याकडे पैसा येत राहणार. पश्चिमेला डबल होणार, पश्चिम नैऋत्याला ती सेव्ह होणार, आणि नैऋत्याला ती Stable स्टेबल राहणार. हा. अशा प्रकारे आपण केलं तर हळूहळू कर्ज आपला हो, कमी होत बरोबर आहे.